अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी। हा एक चैतन्यशील अनंत आदरणीय उत्सव आहे। हा शुभ प्रसंग भगवान श्री गणेशाला जन्म दर्शवतो। भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी गणेशाची स्थापना केली जाते। असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून 10 दिवस गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात, म्हणून या काळामध्ये गणपतीची सेवा, पूजा, उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं। तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही एक वस्तू टाकल्याने नकारात्मकता, पितृदोष, अडचणी, शत्रुबाधा, कर्णीबाधा दूर होऊन 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल। कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल। सर्व काही तुमच्या मनासारखं होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, उद्या श्री गणेश चतुर्थी आहे। उद्या आपल्या सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उद्या गणपती बाप्पांच्या कृपेने अनेक दोष, अडचणी या नष्ट होतात। जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते तेव्हा आपण गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करत असतो की घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे। कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येऊ देऊ नको। कुटुंबाची प्रगती होऊ दे। तुमचा नेहमी आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती राहू दे, अशी आपण मनोभावे प्रार्थना करत असतो। आणि म्हणूनच या दिवशी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं पण खूप गरजेचं आहे। या दिवशी आपण बाप्पांची स्थापना करणार आहोत, घरामध्ये पूजा करत आहोत। अशा वेळी आपल्याला पूजेचे फळ हे मिळण्यासाठी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक व्यक्तीला थोडेफार दोष हे लागलेलेच असतात। जेव्हा आपल्याला कुठलेही दोष लागलेले असतात अशा वेळेस आपण कितीही पूजा केली, कितीही उपाय केले, त्या उपायाचं आणि त्या पूजेचं आपल्याला शीघ्र फळ हे मिळत नाही। म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या विशेष तिथीवरती विशेष स्नान करून जर आपण पूजा केली, उपाय केले तर नक्कीच त्याचं शुभ फळ आपल्याला हे प्राप्त होत असतं। अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते। जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, नेहमी तुम्हाला प्रत्येक कामात अपयश हे येत असेल, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, यामुळे जीवनात सतत अडचणी ह्या येतच असतात। सर्वप्रथम तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पहिली आणि महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे। पंचगव्य हे गायीपासून मिळत असतं। आपल्या हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। आपण पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीरसुद्धा पवित्र होत असतं, म्हणून थोडंसं आपला पंचगव्य हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजच आणून घ्या, जिथे पूजेचं साहित्य भेटते तिथे ह्याची बॉटल भेटते। यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर काळे तीळ। उद्या शनिवार आहे, ही गणेश चतुर्थी शनिवारी आलेली आहे। जेव्हा आपण चिमूटभर काळे तीळ हे अंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा प्रखर पितृदोष हा नष्ट होतो, म्हणून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तीळ सुद्धा टाकायचं आहे आणि पंचगव्य टाकायचं आहे। पंचगव्य गाईच्या 5 वस्तूपासून बनलेलं असतं। ते अतिशय प्रभावशाली मानलं जातं। आपण कोणत्याही पूजेमध्ये सुद्धा त्याचा वापर करतो ना, त्यामुळे आपल्याला थोडंसं पंचगव्य हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत। या 2 वस्तू टाकून आपल्याला उद्या स्नान करायची आहे। स्नान करत असताना
ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करत तुम्ही स्नान करू शकता आणि खूप प्रभावी हे स्नान मानलं जातं। त्यामुळे तुम्हाला नक्की आणि आवर्जून पंचगव्य आणि काळे तीळ टाकून तुम्हाला उद्या स्नान करायचे आहे। तुमचे कोणतेही दोष आहेत ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल आणि विशेष तिथीला आपण अशी विशेष जर स्नान केली तर नक्कीच आपली कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होते आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण सुद्धा होते। आपण स्नानापासूनच हर गोष्टीची सुरुवात करत असतो पूजेचे, त्यामुळे आपल्या स्नान करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपण पूजा पाठ करतो। त्यामुळे तुम्हाला हे टाकूनच उद्या आंघोळ करायची आहे। अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।